राजा पंढरीचा 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 रुक्माईचा पती राजा पंढरीचा रुक्माईचा पती राजा पंढरीचा हे वैकुंठीचा राणा राजा पंढरीचा वैकुंठीचा राणा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा त्रैलोक्याचा स्वामी राजा पंढरीचा त्रैलोक्याचा स्वामी राजा पंढरीचा गरिबांचा वाली राजा पंढरीचा गरिबांचा वाली राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कैवल्याचा पुतळा राजा पंढरीचा कैवल्याचा पुतळा राजा पंढरीचा त्रिखंडाचा धनी राजा पंढरीचा श्रीखंडाचा धनी राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कानडा विठ्ठलू राजा पंढरीचा कानडा विठ्ठलू राजा पंढरीचा पाठी राखा विठ्ठलू राजा पंढरीचा पाठी राखा विठ्ठलू राजा पंढरीचा 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 पंढरीचा विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तान भूक
विठ्ठल. रामकृष्ण हरीच्या गजराने आणि टाळ मृदुंगाच्या गोड आवाजाने आषाढ महिन्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दिवस म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीचा दिवस. चंद्रभागेच्या वाळवंटावर लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरात पंढरपुराला पोहोचतात. देव दिसे ठाई ठाई भक्ती तीन भक्ता पायी. देव दिसे ठाई ठाई भक्ती तीन भक्ता पायी. सुखालाही आला याहो आनंदाचा पूर. चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर. अवघे गरजे पंढरपूर. आजच्या या पवित्र दिनी येथे उपस्थित सर्वांची मी देवेश भैरू, मी ज्ञानेश्वरी आणि मी रोशनी आजच्या या पवित्र दिनानिमित्त आपण येथे एकत्र आलो आहोत. चला तर मग भजन कीर्तन आणि अभंगाने हा दिवस साजरा करूया आणि असाच ह्या भक्तिमय वातावरणात आपल्या पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया. आदरणीय व्यासपीठ, शिक्षक वर्ग आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना प्रथम रामकृष्ण हरी. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या मुखात फक्त एकच नाव, विठ्ठल. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या समोर सर्वप्रथम येते ती विठुरायाची पालखी. वारकरी संप्रदाय, टाळ्यांचा गजर, कानाला मधुर वाटणारे भजन कीर्तन. अहो माऊली, आपले वारकरी पायी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनास जातात. जाताना ते आपल्या लाडक्या विठुरायाचे नामस्मरण करतात. अभंग गाठ ही 1000 किलोमीटर वाट कधी संपते कळतच नाही. असंच एक सुमधुर भजन घेऊन आपल्या समोर येत आहे इयत्ता 4थीच्या मुली. त्यानंतर इयत्ता 5वीच्या सृष्टी कायने कीर्तनास तयार राहावे. सर मागे. मागे मागे. भक्तिगीत सादर केले त्याबद्दल. खरं तर विठ्ठल म्हणजे भगवान श्रीकृष्णच. मिळाले
एकदा भगवान श्रीकृष्ण भक्त पुंडलिकाची चर्चा ऐकून त्यांना भेटण्यास गेले. भक्त पुंडलिक त्यांच्या माता पित्याची सेवा करीत होते आणि त्यांनी जवळ असलेली एक वीट पुढे करून त्यावर थांबून भगवान श्रीकृष्णाला वाट पाहायला सांगितली. आणि अशा या विटेवर उभा असलेल्या देवाचं नाव मिळाले विठ्ठल. आणि असेच काही विठ्ठल भक्त आपल्या समोर कीर्तन सादर करण्यात येत आहे. तर मी आता आपल्या समोर आमंत्रित करतो इयत्ता 6वीच्या सृष्टी काळेला. यानंतर आराध्या पारधी याने तयार राहावे. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम. पाहता लोचनी सुख झाले हो साजरे तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाचे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. आमचे मीरास पंढरी पंढरी आमची निराश पंढरी पंढरी मीरास पंढरी पंढरी आमची निराश भीमाती आम्ही नादू भीमातीरी आम्ही नांदू भीमाती आम्ही नादू भीमातीरी पांडुरंग आमचा पिता तरी बाजूला सगळे आमचा पिता पांडुरंग आमचा पिता आमचा पिता बंधू पुंडलिक मुनी पुंडलिक मुनी चंद्रभागा या बहिणी चंद्रभागा या बहिणी पांडुरंग आमचा पिता आमचा पिता 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 ठोपार कुमाई जय विठोबा ठोपार कुमाई ठोपार कुमाई ठोपार कुमाई ठोपार कुमाई विठ्ठल भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा सगळी. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्तवत्सल्य करुणावरून आलय सच्चिदानंद घन पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने व थोर साधू संतांच्या आशीर्वादाने आज आषाढी एकादशीच्या सेवेचा योग आला. त्याबद्दल प्रवीण सर असतील, निकम सर असतील व आपले इतर सर्व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांचे आभार मानते. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम
महाराज म्हणतात, अनादी काळापासून पंढरपूर हे आमचे माहेर आहे. आम्ही दरवर्षी पंढरपूरची पायीवारी करू, कारण पांडुरंग हा आमचा पिता आहे, रखमाई ही आमची आई आहे, भक्त पुंडलिक हा आमचा भाऊ असून चंद्रभागा ही आमची आई आहे. अति प्राचीन क्षेत्रामध्ये आम्ही दरवर्षी पंढरपूरची पायीवारी करू. आपल्या देशात 3.5 कोटी तीर्थक्षेत्र आहे, पण चंद्रभागा डोळ्यांनी पाहिली की आपले सर्व पाप नष्ट होतात. सकळ तीर्थ घडली एक वेळा, सकळ तीर्थ घडली एक वेळा. सकळ ही तीर्थ घडली एक वेळा, सकळ ही तीर्थ घडली एक वेळा. चंद्रभागा डोळ्यात देखिलिया, चंद्रभागा डोळ्यात देखिलिया. पापे गेली दिगंतरा, अवघेची पापी गेली दिगंतरा, अवघेची पापी गेली दिगंतरा, अवघेची पापी गेली दिगंतरा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. पंढरी नगरीमध्ये एकदा निवृत्ती नांदव, सपन मुक्ताबाई हे चारही भावंड प्रथमच पंढरपुरात आले. त्यांनी देवाचे दर्शन घेतले व रूप पाहत आलोचनीय हा अभंग लिहिला. जनाबाई म्हणतात, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, बिमारी चंद्रभागा, तुझ्या चरणाची नाची गंगा, हिमानी चंद्रभागा, तुझ्या चरणाची गंगा. आपल्या संतांनी असे वर्णन केले आहे की आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा. जेव्हा नव्हती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा. ती रचिली पंढरी, मग वैकुंठ नगर. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठलाच्या मंदिरात नामदेव महाराजांनी देवासोबत भोजन केले व जनाबाईंना दळण देऊ लागले, वनातल्या गोरा वेचू लागले. झाड लोट करी ज्याने केळ धरी चक्रपाणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली राम. पंढरीनाथ भगवान की जय.
पंढरी आज जाणावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवा भीती नाही मला संकट झेलताना कारण पाठीशी माझ्या पांडुरंग आहे पाठीशी माझ्या पांडुरंग आहे. आज या पवित्र प्रसंगी आपल्या आषाढी एकादशीचे महत्त्व सांगण्यासाठी येत आहे इयत्ता 6वीचा आराध्य पारधी. त्यानंतर 5वीच्या विद्यार्थ्यांनी तयार राहावे.
झालो आणि मानसात आलो हरी नामाचा गजर केला मना मी गावलो पलीकडे मला पलीकडे पांडुरंगा नदी धरली चंद्रभागा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा नदी धरली चंद्रभागा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा नदी धरली चंद्रभागा दर्शनाशी व्याकुळ झालो रूप तुझे कमाया पावन होईल तव चरणाशी पतित माझी काया पतित माझी काया पांडुरंगा धरणी चंद्रभागा विठ्ठल विठ्ठल गजर धुमेहा तुम तुमई कंधारी काळ मृदुंग वाजत गाजत नाम तुझे श्रीहरी नाम तुझे श्रीहरी चंद्रभागा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा नदी धरणी चंद्रभागा नरज हरिभक्ती विना जीवन नाही मंत्र एक हरिनाम मंत्र एक हरिनाम चरणी तुझे मजला सहिते पांडुरंगा नदी धरणी चंद्रभागा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा नदी धरणी चंद्रभागा भजनी तुझ्या संग घडे मज पाप मुक्त मी होई पाप मुक्त मी होई भक्ती प्रेम भक्ती देवी संगा नदी धरणी चंद्रभागा अलीकडे भागा नदी धरणी चंद्रभागा नदी धरणी चंद्रभागा नदी धरणी चंद्रभागा नदी धरणी चंद्रभागा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा नदी धरणी चंद्रभागा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा नदी धरणी चंद्रभागा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा नदी धरणी चंद्रभागा विद्यार्थ्यांसाठी यानंतर एकादशीचे महत्त्व सांगण्यासाठी मी बोलत आहे आराध्य पारधी याला. त्यानंतर पाचवीच्या विद्यार्थ्यांनी तयार राहावे. आषाढी वारीचा सण आला पंढरीचा 16 जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा पुंडलिक वरते श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. दर्शनाची आणि डोळ्यासमोर उभी राहते पंढरपुरेश्वर. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा एक खूप मोठा उत्सव आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. ही एकादशी हिंदू धर्मातील एक पवित्र तिथी आहे. ही एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येते. परंतु आषाढी व कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूरचा पांडुरंग पांडुरंग या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो भाविकांचा पंढरपुरात मेळा भरतो. याच लाखो भाविकांमधला मी एक भक्त तुमच्यासमोर एक अभंग सादर करत आहे.
असावा काशी केले पंढरीशी आले काशी केले पंढरीशी आले तरी देवा भेट नाही झाली तरी देवा भेट नाही झाली कुठे कुठे शोधू जीवाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा विटेवरी विठ्ठल उभा रुक्मिणीला नाही जागा विटेवरी विठ्ठल उभा रुक्मिणीला नाही जागा तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो कुठे कुठे शोधू जीवाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा हृदयी असावा हृदयी असावा धन्यवाद ती म्हणजे देवाशी बोलणे आणि हे बोलणे जेव्हा गीतातून येते तेव्हा मन तृप्त होते आणि असेच पंढरीची वारी भक्तीचा सोहळा पंढरीची वारी भक्तीचा सोहळा विठ्ठलाच्या कृपेने मन फुललेला बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी अशाच आपल्या विठुरायाचा महिमा सादर करण्यासाठी येत आहे त्या 6वीचा सुरेश शिंदे टाळ्यांच्या गजरात तू स्वागत करूया. एका अत्यंत पवित्र आणि भक्तिमय वातावरणात एकत्र आलो आहोत. आषाढ महिना शुक्ल पक्ष एकादशी म्हणजे आषाढी एकादशी याला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे संबोधले जाते. देवशयनी या शब्दाचा अर्थ होतो देवाचे नेतृत्व होणे. धर्मग्रंथीनुसार या दिवशी श्री विष्णू शंख चक्र गदा आणि पद्य धारण करून क्षीरसागरात शेषनागावर 4 महिने योगनिद्रेत जातात. महाराष्ट्राच्या मातीत संतांची आणि भक्तींची थोर परंपरा लाभली आहे. यात पंढरीला
काळाचा जल्लोष करत आहे. या मंगल प्रसंगी आषाढी एकादशीची माहिती सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहे सोहम वावधने आणि हर्ष गायकवाड. ते पवित्र आणि महत्त्वाचे दिवस आहे. या दिवशी वारकरी पंढरपूरला जाऊन प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. या दिवशी भगवान श्री विष्णूची भक्तिभावनेने पूजा केली जाते. उपास करून दिवसभर नामस्मरण भजन आणि प्रार्थना करतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशी या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. महाराष्ट्रात लाखो वारकरी पंढरपूर इथे जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. संत तुकाराम यांच्या पालख्या या दिवशी पंढरपूरला पोहोचतात. एकादशी आपल्याला श्रद्धा, संयम, शिस्त, भक्ती आणि चांगले आचरण याचा संदेश देते. आपणही सदाचाराचे पालन केले. आपणही या दिवसाचे महत्त्व समजून सदाचाराचे पालन केले पाहिजे. धन्यवाद. Respect, serve with love and live with humanity. This is the true message of Ashadi Ekadasi. Good morning one and all. Respected principal sir, teacher and all my dear friends. I, Harsh Gaikwad, the cultural minister, is going to speak about Ashadi Ekadasi. It is one of most important festival in Maharashtra. It is dedicated to Lord Abhayam, start the name of Lord Vittal and spread the message of love, equality, peace, devotion, and very important thing is discipline. Ashadi Ekadasi teaches us to be humble, honest, and motivated. Also it tells us that faith, unity and discipline can make our lives better. Let's celebrate this scared festival by representing others, helping those who in need and Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Rupa pahata lochani Rupa pahata lochani Sukha jale vosadani सुकृताची जोडी मरण विठ्ठली आवानी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम. माझ्या सर्व मित्रांना सप्रेम जय. इथे जमण्याचे कारण म्हणजे आषाढ महिन्यातील आषाढी एकादशी. मला श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला मी आभार मानतो कारण की मला इथे कीर्तन देण्याची संधी दिली. तर चला तर आपण लवकरच या कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल 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 स्वयंभू हा माझा विटेवरी उभा स्वयंभू हा माझा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही घडविला नाही बैसविला भेटती गडबी जे म्हणती त्या प्रती मुखे पुढे पडो नाही घडविला नाही बैसविला बेटा वयाला पुंडलिका विठ्ठल विठ्ठल स्वयंभू माझा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग स्वयंभू म्हणजे स्वतः पांडुरंग स्वतः त्या विटेवरी उभा आहे. त्याला त्या विटेवर कोणी उभा राहू दिलेले नाही व कोणी घडवलेलं नाही. तो स्वतःहून त्याच्या परम भक्ताच्या वरामुळे तिथे उभा आहे. विठ्ठल विठ्ठल नाही बैसविला भेटावयाला पुंडलिका त्याला कोणी घडवलेलं नाही व कोणी बसवलेलं नाही. तो स्वतः त्याच्या परम भक्त
पुंडलिकाला भेटण्यास आला होता. द्वारकेची एवढी संपत्ती घेऊन आले चक्र पडी पंढरीये. नाही गडविला नाही बैसवीला भेटावयाला पुंडलिका. द्वारकाची म्हणजे जो एकेकाळी श्रीकृष्ण द्वारकेचा राजा होता, श्रीकृष्ण होता, त्याचा ऐश्वर्य सवंगड्यांना घेऊन तो स्वतः पांडुरंगात त्याच्या पंढरपुरात भेटण्यास आला. तुका म्हणे मूर्ती घडविले म्हणती, तया प्रती मुखे किडे पडो. संत तुकोबर या अभंगाच्या ओळीतून त्या लोकांना प्रहार करतात जे लोक म्हणतात की ही मूर्ती पाषाणाशी आहे. तर त्यांच्या मुखाला किडे पडत, कारण की ही मूर्ती पाषाणाशी नाही, तर अवघ्या जगाची परब्रह्माची मूर्ती आहे. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक हा तरुण त्याच्या वृद्ध आई वडिलांसोबत चंद्रभागेच्या तीरावरील राहायचा. त्याचे काम होते खोड करणे व त्याच्या वृद्ध आई वडिलांचे छळ करणे. एके दिवशी त्याच्या आई वडिलांना वाटले की याचं लग्न करून देऊ. त्याचे लग्न झालं तर काय उलट हे लाकडून काम करून घ्यायला लागले. तेव्हा त्याच्या आई वडिलांना वाटले की हा तर सुधारणार नाही. तेव्हा एके दिवशी काशी यात्रेला यात्रा निघाली. तेव्हा पुंडलिक त्याच्या आई वडिलांसोबत त्या काशी यात्रेला निघाला. रस्त्यामध्ये त्याला कुकुट स्वामीची कुटी भेटली. तिथे तू म्हणाला, चला आपण या कुटीत थोडेसे आराम करून घेऊ. तेव्हा रात्रीचा वेळ होता. तो आराम करायला गेला तर तेव्हा दिसलं काय, 3 स्त्रिया एकदम मालीन घाण वेड्या अवस्थेत होते. तर जेव्हा ते मध्ये गेले तर त्यांनी कुकुट स्वामीच्या आश्रमाची झाडझूड केली आणि ती धूळ त्या स्त्रियांच्या अंगावर, मी गंगा, ही यमुना आणि ती त्रिवेणी, ती सरस्वती. आणि आमच्यामध्ये जगाची पापी लोक पापे धुवून निघून जातात, म्हणून आम्ही मालीन होतो. मग आम्ही इथं येतो आणि कुकुट स्वामीची पवित्र माती आमच्यावर लावतो. तेव्हा जाऊन आम्ही स्वच्छ होतो. त्यांची मातृपितृ भक्ती इतकी सगोत्र आहे की त्यांच्या एका पायाच्या मातीनेच आम्ही पवित्र होतो. पण हे बरं नाही बरं का. गंगा म्हणाली, तू तुझ्या आई वडिलांची सेवा नाही करत तर हे बरोबर नाही. तेव्हा पुंडलिकाचे डोळे उघडले. पुंडलिकाला आता कळाले, जो पुंडलिक त्याच्या आई वडिलांचा छळ करायचा तो आता त्याच्या आई वडिलांच्या सेवेत मग्न राहायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या दिवशी पुंडलिक रात्री समोर येत आहे त्या 5वीचे विद्यार्थी. Thank you.
गणवेशेची मुलगी भक्तीवर धन्य झाली कानपत्राला देवाने मंदिरात जाग दिली सतत शेजारी आहे नामदेव पायरी सतत शेजारी आहे नामदेव पायरी झाली मला दाखवाना विठुरायाची पंढरी झाली मला दाखवाना विठुरायाची पंढरी झाली मला दाखवाना विठुरायाची पंढरी सबाई बनाबाई उबाबाई मैनाबाई यांचा मंगई रूपी मनोहरती होई सबाई बनाबाई उबाबाई मैनाबाई यांचा मंगई रूपी मनोहरती होई हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी झाली मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी झाली मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी झाली मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी झाली मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी झाली मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी झाली मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी विठ्ठलाचा तो श्रीहरी विठ्ठलाचा पंढरी विठ्ठलाचा तो श्रीहरी विठ्ठलाचा आदरणीय निकम सरांना विनंती आहे की त्यांनी आषाढी एकादशी निमित्त आपले मनोगत व्यक्त करावे ही विनंती आहे. Very good afternoon all of you. Hands up. शेवटचा कार्यक्रम आता शिल्लक राहिला. Hands down. इकडचे सगळे स्टुडंट सिट डाऊन. मॅडम, महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रति पंढरपूर बनून ज्याची ओळख आहे अशा श्री क्षेत्र कोटमगाव या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालो होतो, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे सुंदरसं असं प्रांगण उपलब्ध झालं. त्या कोटमगाव ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक अर्थात श्री राजेंद्रजी काकळीस या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करतो कोटमगाव बुद्रुक गावचे सरपंच आदरणीय राजेंद्रजी काकळीस सर, त्याचपूर्वी मी आपल्या प्रशालेचे प्राचार्य आदरणीय पंकज सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित असा भक्तिप्रसाद देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहात. विनंती आहे आदरणीय राजेंद्रजी काकळीस सरांना. समोरचे मुलं माझ्यावर लक्ष असलं पाहिजे. इथे समोरचा बाळा त्याला शेजारच्याला सांग राजेंद्रजी काकळीस सरांना की कृपया आपण आमच्या विद्यार्थ्यांना आणि सर्वांना शुभेच्छा देत आहेत. विनंती आहे आदरणीय प्रथम नागरिक राजेंद्रजी काकळीस सर. आज आपल्याकडे बनकर पाटील शाळेतले सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी जे येऊन कार्यक्रम घेतला आपल्याकडे, त्या कार्यक्रमामुळे आपली मंदिराची आणि गावाची खूप शोभा वाढलेली आहे. यासह आपल्या सगळ्यांना मग सुपरिचित असणारे आपल्या बनकर पाटील फार्मसीचे आदरणीय शाप शरदजी तांदळे सर यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अनेक सहकार्य झालं. त्यासह या गावचे समस्त ग्रामस्थ आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीनं सुद्धा मी सर्वांचं पुनश्च एकदा आमच्या बनकर पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीनं सहर्ष आभार मानतो. त्यासह विनंती आहे महाराजांना की त्यांनी सुद्धा आपल्याला वेळेवर हार्मोनियम उपलब्ध करून दिली. त्यांचा यथोचित असा संत प्रसाद देऊन आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करताय. विनंतीला की आपण पटकन अगदी आभार प्रदर्शनाचं सूत्र हाती घेत आहे. विनंती आहे जान्हवीला. भक्तजन प्रेमी फळाला सोळा नेहमी
विठ्ठल नामाचा गरज तुमवला हा परिसर. सहकार्य तुमचे लागले, कार्य सुंदर पूर्ण झाले. या अंतरी भाव विठ्ठल चरणी ठेवून ठाव. सर्व म्हणून कृपा हरीची साथ लाभली सर्वांची. सर्व म्हणून कृपा हरीची साथ लाभली सर्वांची. आज आपण श्री विठ्ठल मंदिर प्रदर्शन पावन झालेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखून असणाऱ्या श्री क्षेत्र कोटमगाव येथे महाराष्ट्राचा उत्सव आषाढी एकादशी साजरी करण्यासाठी उपस्थित झालो आहे. या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली त्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे मी आभारी आहे. उत्साह या कथेचे सर्व ग्रामस्थ व शरद तांडाळे सर यांचे बनकर पाटील पब्लिक स्कूल या वतीने मी आभार. जय हरी माऊली. I am Rani Khare. I would also like to extend our sincere gratitude to our chairman, Mr. Praveen Sir Bankar, from granting permission and supporting the organization of this celebration. A special note of appreciation goes to our principal Nikam Sir, whose enthusiastic participation and encouragement greatly enhanced the spirit of festival. As we conclude this Ashadi Ekadashi celebration, I would like to express my heartfelt gratitude to everyone who contributed. Entire decoration team of beautiful arrangement and decoration that created a truly festive and devotional atmosphere. This celebration was further encouraged of the soulful abhanga and singing Pauli performers. I sincerely thanks to Mr. Ganesh and Akshay sir and all the participation, teaching and non-teaching staff members whose enthusiastic involvement add color, energy and devotion to this occasion. Thank you all for your support, cooperation and praises. May we the blessing of God return us all with happiness, harmony and princess. Thank you again and have a nice day. Thank you. Make a line, 10.
आदरणीय सर्व ट्रस्टीज या ठिकाणी उपलब्ध आहे. मी आदरणीय प्राचार्य श्री निकम सरांना विनंती करतो की आपण त्यांचा संतप्रसाद देऊन ट्रस्ट आदरणीय सर्व ट्रस्टींना विनंती आहे की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करत आहात. अनिता मॅडम अँड नेक्स्ट